आता हे कोल्हार भगवतीपूर गावचं जागृत देवस्थान श्री भगवती मातेचं मंदिर आहे। इथं महाराष्ट्राचे अखंड 3.5 शक्तिपीठांचं एकत्र वास असलेलं हे मंदिर महाराष्ट्रातलं आहे। इथली मंदिराची आख्यायिका अशी आहे की इथे लोटांगण बाबा नावाचे जे भक्त होते देवीचे, ते दरवर्षी लोटांगण घालत हे सगळ्या चारही देवींच्या दर्शनाला नित्यनेमाने दरवर्षी जातात। पण त्यांचे वय झाल्यानंतर त्यांना काय लोटांगण बाबांना देवीच्या दर्शनाला जायला जमले नाही, तर ते फार व्यथित झालेले होते। तर श्री वणीची सप्तशृंगी माता यांनी त्यांना दृष्टांत दिला की भक्ता, तू जरी इथं दर्शनाला आमच्या येऊ शकत नाही, पण आम्ही तुमच्यासाठी आज इथं तुमच्या दर्शनासाठी आम्ही कायम इथं वासाला येऊ। तर त्याचप्रमाणे तुळजापूरची तुळजाभवानी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी माता, श्री रेणुका माता व श्री सप्तशृंगी माता यांनी लोटांगण बाबांच्या निश्चिंत भक्तीला हे करून त्यांनी इथं कोल्हार भगवतीमध्ये त्यांनी त्यांचा वास इथं त्या आलेले आहेत। आणि त्या तिथून पुढं दरवर्षी इथं देवीचे यात्रा भरली जाते आणि त्याचप्रमाणे नवरात्राचा उत्सव केला जातो, कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते। देवीचे जेवढे पण नित्यनियमाचे कार्यक्रम आहेत ते सर्व तिथून पुढं इथं कोल्हार भगवतीपूरमध्ये गावामध्ये उत्सव संपन्न होण्यास सुरुवात झालेली आहे। आम्ही दरवर्षी येथे येतो उत्सवास। इथे येण्याचं आमचं कारण म्हणजे 3.5 पीठं आहेत इथे। 3.5 पीठं तर आपल्याला सांगताच येतील। माहूरची रेणुका पण आहे देवी, कोल्हापूरची महालक्ष्मी पण आहे, आणि वणीची सप्तशृंगी आहे, आणि तुळजापूरची भवानी आहे। त्यामुळे इथे आल्यावर 3.5 पीठाचं आमचं दर्शन होतं, त्यामुळे आम्ही दरवर्षी येतो। हे भगवती मातेचं मंदिर आहे। इथे 3.5 शक्तिपीठं आहेत। ज्या लोकांना तुळजापूर, कोल्हापूर, सप्तशृंगीला जाता येत नाही, तर ते लोक सगळे इथे येऊन दर्शन घेतात आणि ही देवी नवसाला पावते। कोल्हार येथील भगवती देवीचं मंदिर हे अतिशय जागृत देवस्थान आहे। 3.5 शक्तिपीठे इथे बसलेली आहेत आणि ही देवी नवसाला पावणारी आहे अशी सगळ्यांची मान्यता आहे। इथं 3.5 शक्तिपीठाचं दर्शन एकाच ठिकाणी मिळलं जातं। 3.5 शक्तिपीठाचं दर्शन घेण्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, तर हे दर्शन आपल्याला कोल्हार भगवतीच्या मंदिरामध्ये साक्षात देवी जागृत देवस्थान आहे व नवसाला पावणारी आहे।